नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय एकदम झणझणीत अशी कोल्हापुरी चिकन खरड्याची रेसिपी. खरडा म्हटलं की अर्थातच झणझणीतपणा हा आलाच, पण खरड्यामधलं हे एकदम झणझणीत असं चिकन गरमागरम भाकरीबरोबर खाताना खरंच खूपच मजा येते. रेसिपी बनवायला एकदमच सोपी आणि पटकन बनणारी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच बनवूया कोल्हापुरी चिकन खरडा. कोल्हापुरी चिकन खरडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी एका कुकरमध्ये थोडं तेल तापवून घेऊन त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडासा हिंग व थोडीशी हळद घालून मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये चिकन घालून 2 मिनिटे परतून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये मीठ घालून मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून कुकरला झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची आहे. एक शिट्टी पुरेशी आहे कारण चिकन शिजायला वेळ लागत नाही. आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण खरडा बनवून घेऊया. खरडा बनवण्यासाठी एका कढईत थोड्याशा तेलावर 8 ते 10 हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या भाजताना अंगावर उडू शकतात, त्यामुळे मिरच्यांवर मी लगेचच झाकण ठेवलेले आहे. या मिरच्या मीडियम तिखट आहेत, त्यामुळे अर्धा किलो चिकनच्या तिखटपणासाठी इतक्या मिरच्या परफेक्ट आहेत. पण तुम्ही तुमच्या तिखटपणाच्या आवडीनुसार मिरच्या कमी किंवा जास्त घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता मिरच्यांना आता थोडेसे डाग पडत आलेले आहेत. आता यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे फुलले की यामध्ये थोडंसं सुकं खोबरं घालायचं आहे आणि सर्व एकत्र थोडंसं भाजून घ्यायचं आहे. सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता किंवा ओलं खोबरं आणि सुकं खोबरं दोन्ही अर्ध अर्धही घेऊ शकता. सुक्या खोबऱ्यामुळे चिकनला फ्राय चिकन सारखे टेक्स्चर येते. आता हे भाजून तयार झालेलं आहे. आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन यामध्ये आल्याचे तुकडे, भरपूर लसूण आणि भरपूर कोथिंबीर घालून अशा प्रकारे छान बारीक वाटून घ्यायचं आहे. एका शिट्टीनंतर आपला कुकर आता थंड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आपलं चिकन ही आता परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता यातले हे फक्त चिकनचे पीस आपण खरडा चिकनसाठी वापरणार आहोत आणि उरलेल्या अळणीचा तुम्ही रस्सा बनवू शकता. आता मगाशीच्याच कढईत थोडंसं तेल घालून यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा भाजत आल्यावर यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि तीही मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी गरम मसाला पावडर घालायची आहे. गरम मसाला पावडर ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल. आता यामध्ये मिक्सरमध्ये बनवलेले हे हिरवे वाटण घालायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये आपल्या शिजलेल्या चिकनचे थोडेसे अळणी घालायचे आहे आणि मिक्स करून लगेचच यामध्ये चिकनचे सर्व पीस घालून या खरड्यात छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता टेस्ट बघून मिठाचे प्रमाणही ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आणि 2-3 मिनिटासाठी बारीक गॅसवर झाकून ठेवून याला एक वाफ काढून घ्यायची आहे. 2-3 मिनिटे झालेली आहेत. आता आपण हे उघडून पाहूया. वाव, तुम्ही पाहू शकता कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल रंग न वापरताही किती सुंदर हिरवंगार असं आपलं खरडा चिकन तयार झालेलं आहे. तुम्ही हे स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकता आणि तुम्हाला जर यापेक्षा थोडीशी पातळ ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये आणखी थोडं अळणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं झणझणीत असं कोल्हापुरी खरडा चिकन भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार झालेलं आहे. खूपच टेस्टी लागतं हे. तर तुम्हीही माझ्या या पद्धतीने हे खरडा चिकन नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.